समोरच्याला कुणाला न पाहता गाडी खाली चिरडतो। मला वाटतं हे सुद्धा बरोबर नाहीये। मला वाटतं न्यायालयाने दिलेला जरी निकाल असला तरी तो सर्वसामान्य माणसाला पटलेला नाहीये। गेली 4-5 दिवसांमध्ये पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या मुलाच्या गाडीने 2 लोकांचे मृत्यू झाले, एक मुलगा एक मुलगीचा, त्या संदर्भामध्ये जनतेच्या अत्यंत तीव्र भावना आणि तीव्र पडसाद या महाराष्ट्रभर उमटलेले आहेत। एखादा मस्तवाल मुलगा श्रीमंतीच्या जोरावर काय करू शकतो आणि त्याचे परिणाम कसे घडू शकतात यावर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे। मग त्याच्यामध्ये पोलिसांनी काय कार्यवाही केली याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, सरकार काय करतं याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, झालेल्या घटनेचा निंदा ही प्रत्येकाने केली तर आहेच आहे, परंतु सरकारने सुद्धा त्यावर कठोर पावलं उचललेली आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो नाबालिग आहे जरी असला तरी त्याला संज्ञान धरावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणून त्याच्यावर 304चा गुन्हा हा दाखल झालेला आहे। दुसरा, त्याला जे सहकार्य करणारे होते त्याचे वडील, ज्यांनी लायसन नसताना सुद्धा मुलाला गाडी देणे, त्यावर त्याला जो पैसा जमा पुरवणे आणि एका दिवसाचा खर्च जवळपास 48,000 रुपये, त्या दारूच्या पबचा खर्च, हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर चीड निर्माण होते। प्रत्येक माणसाला वाटतं की अशा लोकांनी यांना कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या दिशेने सरकारने पावलं उचललेली आहेत। पण एक गोष्टीची खंत जरूर आहे, यामध्ये न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे, जो त्याला नियमाचं पाठांतर करणे किंवा त्याच्यावर चर्चा करणे, बसून कॉन्स्टेबल बरोबर बसून त्या अभ्यास करण्याचा प्रकार जो केलेला आहे, मला वाटतं इतिहासामध्ये अशी घटना कधी घडत नाही। कसली त्याला सजा दिलेली की तुम्ही आता नियम काय तर सांगा, लाल लाईट लागल्यानंतर गाडी थांबवायची, येलो झाल्यानंतर पुन्हा समजायचं का आता दुसरा ग्रीन सिग्नल पडणार आहे मग गाडी काढायची, हे असे नियम वगैरे सांगणं आणि त्या मुलाला शिकवणं जो दारू पिऊन असे भरधाव वेगामध्ये गाड्या चालवतो, समोरच्याला कुणाला न पाहता गाडी खाली चिरडतो, मला वाटतं हे सुद्धा बरोबर नाहीये। मला वाटतं न्यायालयाने दिलेला जरी निकाल असला तरी तो सर्वसामान्य माणसाला पटलेला नाहीये। न्यायालयाने त्याला पुन्हा आज बोलवलेलं आहे आणि पुनर्विचार या सगळ्या गोष्टींचा होतोय। हे सर्व दबाव झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने त्याला आज बोलून पुन्हा त्याच्यावर आता नवीन प्रकारचं कायद्याच्या नुसार कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत। परंतु मला असं वाटतं की अशा कोणत्याही प्रकरणामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असो, पोलीस कर्मचारी असो किंवा इतर कोणी असो, त्यांना कुठेही स्पेस मिळता कामा नये, त्यांना माफ करता कामा नये। जो या प्रकरणाशी निगडीत असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि या मताचे आम्ही आहोत। पोलीस आयुक्तांचं निलंबन करावं अशी ती मागणी होती। असं नसतं होत, हे राजकीय स्टेटमेंट झालं। पोलीस आयुक्ताचं नियमन हे राजकीय झालं। खऱ्या अर्थानं आपल्याला त्या प्रकरणाशी जे गुंतलेले असेल त्यांना सर्वांना सजा झाली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजणच आहोत। मग तो विरोधी पक्षातला असो का सत्ताधारी पक्षातला असो, यामध्ये मतभेद करता कामा नये, यामध्ये राजकारण आणता कामा नये। सगळ्याची भूमिका एक असली पाहिजे की असे प्रकार जो कोणी करेल त्याला ह्या कायद्याचा जबर धाक असला पाहिजे आणि त्याला शिक्षाही मिळाली पाहिजे। राजकीय गजानन कीर्तीकरांच्या बाबतीत रोष निर्माण झालेला, त्यांच्या हकालपट्टीची मागणी। शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, त्या पत्रामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री जे मुख्य नेते आहेत त्यांना त्यांच्या पत्नी एकेरी शब्दात बोलतात किंवा त्यांचं पुत्रप्रेम आहे अशा पद्धतीचं त्यामुळे तक्रार करण्यात आलेली आहे आणि कीर्तीकरांना हकालपट्टी करावी अशी देखील मागणी केली आहे। गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याचा आम्ही सर्वजण सन्मानच करतो।
घरातलं राजकीय वातावरण जर पाहिलं तर एकीकडे मुलगा खासदारकीला उभा आहे, घरातलं कुटुंब त्या साईडला आहे, हे एका साईडला आहेत. परंतु मला वाटतं की आपण हे जरी असलं तरी या अशा वेळेला त्यांनी सायलेंट ही भूमिका घेतली पाहिजे होती. एखाद्या मतदारसंघापर्यंत बोलणं हे उचित आहे, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणं अशा वेळेला मला वाटतं पक्षासाठी योग्य नसतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी ते समजलं पाहिजे. तुमच्या या बोलण्यामुळं इतरांना चर्चा करायला जो काय वाव मिळतो, हा वाव मिळता कामा नये. म्हणून मी त्यांना सजेशन देण्यापेक्षा ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी असे स्टेटमेंट करू नये असे मताचे आम्ही पण आहोत. घरातला जे आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यांनी त्यावर केलेलं भाष्य हे त्यांचं वैयक्तिक आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही. त्यांचे आरोप जे आहेत गजाभाऊचे की आणि त्यांचा सगळा जो राज्यसभेचा म्हणजे पत्र लिहिले एक जणांनी तुमच्याच काही काय नाही की तातडीनं गजाभाऊंची हकालपट्टी करा. नाही, त्यांनी जे पत्र लिहिलेले आहे त्या पत्राची मुख्यमंत्री दखल निश्चित घेतील. त्यावर काय करायचं आहे याचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा असणार आहे. म्हणून त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही अनेक वर्षी त्यांच्या सोबत काम केलेले, मात्र तुम्हाला काय वाटतं पत्र कितपत योग्य ठरेल, हा पत्र हकालपट्टी? असं नसतं. एखादा ज्येष्ठ नेता जो शिवसेनेचा अनेक वर्षापासूनचा म्हणजे सुरुवातीपासूनचा जो नेता आहे त्याबद्दल कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक किंवा त्यांना बोलून त्यांना विचारून त्यांचं काय मत होतं एकदा समजून घेऊन मग त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊनच जो काही निर्णय व्हायचा तो होईल. ते विशाल अग्रवाल प्रकरणामध्ये आणखीन एक विषय समोर आला आहे की माजी मंत्री जे होते प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाचं सुद्धा या विशाल अग्रवालने शाळेमध्ये रॅगिंग केलं होतं आणि त्याच्या रॅगिंगला कंटाळून प्राजक्त तनपुरेच्या मुलाला शाळा बदलावी लागली होती. हा जो विशाल अग्रवाल आहे याचे जे आता प्रकरण पुन्हा पुढे येत आहेत तनपुरेच्या मुलासंदर्भातले, याचा अर्थ असा आहे की याला तुम्ही मॅच्युअर्ड झाला नाही किंवा वय ह्याचं झालं नाही हा क्रायटेरिया याला लावता येणार नाही. ज्या वयामध्ये शिक्षणाकडे लक्ष पाहिजे त्या टायमाला हा जर रॅगिंग करत असेल, त्या टायमाला जर हा दारू पित असेल, त्यावेळेला जर हा माणसांना चिरडत असेल तर ह्याची जी काही वृत्ती आहे भयानक वृत्ती ही समोर येते. म्हणून अशा माणसाला अशाच वेळेला ब्रेक जर दिला नाही तर भविष्यामध्ये हा मोठा गुन्हेगार होऊ शकतो. अनिल देशमुखांनी या विषयावरती ट्विट केलंय. ते म्हणतात की काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की गाडीखाली कुत्रा जरी आला तरी विरोधक राजीनामा मागते. आता तर धनदांड यांच्या गाडीखाली 2 गरीब मुलं चिरडली गेली. गाडी खाली जी मुलं चिरडली गेली त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा सहानुभूती आहे आणि वाईट सुद्धा वाटते. म्हणून आम्ही अशा गोष्टीला सिरियसली घेतोय. राजकारण हा विषय यामध्ये येऊ नये असं मी वारंवार सांगतोय. ज्यांनी चूक केली त्याला कधीही पाठीशी घालणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई ही सुरू झालेली आहे. आणि यासाठी विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो यांनी मिळून याचा सगळ्यांनी पाठपुरावा करून त्या आरोपीला योग्य ते शासन झालं पाहिजे यासाठी सहकार्य केलं पाहिजे. या प्रकरणात अनिल देशमुख म्हणतात की राजीनामा का मागायचा नाही म्हणून गृहमंत्र्यांचा. राजीनामा मागणं हा राजकीय विषय असू शकतो. हा त्या घटनेशी जे काही आपल्याला कारवाई करायची त्यावर जर काही मागणी केली तर त्याचा योग्य तो जरूर विचार केला जाईल. निलेश लंकेने एक व्हिडिओ ट्विट केला तो फार सिरियस आहे. ईव्हीएम स्ट्रॉंग मशीनच्या स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा तर फोडण्याचा प्रयत्न होतो. ही गंभीर बाब आहे. याच्याबद्दल काय म्हणाल? कारण तिथं सिक्युरिटी प्रचंड असते, त्या ठिकाणी माणूस जातोच कसं? नाही, असा प्रकार ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणी या राज्यघटनेचं जो उल्लंघन करतोय किंवा लोकशाहीचा जो गळा दाबाचा प्रयत्न करतो, मग तो कोणीही मोठा नेता असो का गुंडा असो, त्याला राजद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याला जी शिक्षा सर्वात जास्त देता येईल. महाराष्ट्र राज्य हे इतर राज्याप्रमाणे नाही, सुसंस्कृत असलेलं हे राज्य आहे. म्हणून या ठिकाणी असे प्रकार जर घडत असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. विरोधक आधीच ईव्हीएम हॅक होऊ शकतं,
किंवा तिथे जाऊन कोणी काय करू शकते त्याला हे पुष्टी बघ, आमची भूमिका जेव्हा तुमच्या बरोबर आहे, आमची भूमिका जेव्हा कारवाई करण्याची आहे, आम्ही कुणाला पाठीशी घालणार नाही हे जेव्हा आम्ही वारंवार सांगतोय, अशा वेळेला तुमची ही जबाबदारी ही बनते की ते नेमके कोणत्या पक्षाचे होते, तो माणूस कुणाशी संबंधित होता, त्या माणसाला कुणी सांगितलं होतं, याचे पुरावे सुद्धा सरकारकडे दिले पाहिजे. एखादी मागणी करताना या सगळ्या गोष्टीची गरज असते. होऊ शकतो त्यांचा सुद्धा माणूस असू शकतो, परंतु आता व्हिडिओज काढायचा तर कोणाचे आजकाल व्हिडिओ निघतात. म्हणून अशा वेळेला सर्व पुरावे देऊन योग्य तो खातरजमा करून शासनाकडे पुरावे देऊन मग त्याच्याबद्दलचा लढा हा लढला पाहिजे. त्याला कुठेही माघार घेता कामा नये. आणि मग त्याला शिक्षा झाली तर ऑटोमॅटिक कळेल हा कोणत्या पक्षाचा होता, कोणाशी निगडीत होता का, त्याला कोणी पाठवलं होतं का. हवेत कोणताही आरोप करणं सोपं आहे, त्याच्या मुळाशी जाणं हे गरजेचं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असे म्हणाले की निवडणुकीच्या गोंधळावर मुख्य सचिव चौकशी करणार हे चुकीचं आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांचे 2 बोटावर CS मला वाटतं सर्वात उच्चस्तरीय अधिकारी असतो याची कल्पना त्यांना नसेल. महाराष्ट्राचा सर्व प्रशासकीय कारभार जो चालवतो तो CS असतो आणि त्याच्याकडे जेव्हा चौकशी दिली त्याच्यापेक्षाही वरिष्ठ कोणी असेल असं मला कल्पना नाही. म्हणून जर त्याच्यापेक्षा वरिष्ठ असेल तर त्याचं जर नाव दिलं तर मुख्यमंत्री त्यांना सांगून चौकशी सुरू करतील. एक प्रश्न असा आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे याचे विजयाचे फलक झळकलेले आहेत. ओशे टोल नाका, तळेगाव दाभाडे इथं ते मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत. कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये अनेक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून हौसे खातर असे बोर्ड लावलेले असतात. त्यांना एवढं गंभीर घेऊ नका. निकाल जेव्हा लागेल त्या टायमाला आनंदोत्सव साजरा करणं हे योग्य आहे. परंतु असं बोर्ड लावून आपल्या नेत्याबद्दलची दाखवलेली त्यांनी ती फक्त एक सहानुभूती आहे, त्या तेवढ्याच अंगाने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. प्रश्न होऊ नका म्हणजे काय अर्थ काय समजायचा म्हणजे निकाल प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी लावलेलं आहे. आता या प्रत्येक पक्षाचे नेते असेच बोर्ड लावत असतात, म्हणून त्यांना असं एवढं गांभीर्याने घ्यायचं नाही. त्यांनी त्याची भावना व्यक्त केलेली आहे. ती भावना व्यक्त करण्याचा त्याचा कदाचित तो एक पॅटर्न असावा आणि म्हणून त्याला एवढं गांभीर्याने घ्यायचं नसतं. असतं कार्यकर्त्याचा उत्साह असतो, आनंदामध्ये करत असतो. भावना आहे का कार्यकर्त्याचा विश्वास आहे जे दिसलंय. जेव्हा विश्वास निर्माण होतो त्या टायमाला तो भावना व्यक्त करतो. भाजप 4 पार म्हणायची. प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत असं म्हटलंय की 303 पक्का भाजप आहे. आता 400 सोडून 303 आहे. याचा काही जरी झालं त्याचा अर्थ आहे की भाजपची सत्ता ही केंद्रात येणार आहे आणि येणारे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे बसणार आहेत. हेच कदाचित प्रशांत किशोरांना सांगायचं असेल. ओके. स्त्री भ्रूण हत्येच्या मागील 8 वर्षामध्ये 6 घटना समोर आल्या आणि एका फ्लॅटमध्ये छत्रपती संभाजीनगरची स्त्री भ्रूण हत्या ही राज्यभर पुण्याकडे गाजलेली आहे. यावर कुणाचाही वचकणे असं वाटतं का? स्त्री भ्रूण हत्याच्या संदर्भामध्ये या मराठवाड्याच्या भागामध्ये जास्त घटना अशा रोज उघडकीस येत आहेत. यावर खऱ्या अर्थानं गांभीर्याने घ्यायची गरज आहे. मराठवाडा हे स्त्री भ्रूण हत्येचं केंद्र ठरू नये अशी अपेक्षा मी करतो. ज्यांचे गर्भपात किंवा हे सर्व होत आहेत असलेले डॉक्टर सुद्धा बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आढळत आहेत. म्हणून सरकारने यांच्यावर कारवाई करताना त्यांच्या डिग्र्या प्रथमतः कॅन्सल करणे आणि त्यांना योग्य तो कठोर शिक्षा कशी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि याची मुळामध्ये राज्य पातळीवर, मराठवाड्यातच नव्हे तर राज्य पातळीवर असलेल्या अनेक जे काही असे बोगस डॉक्टर असेल तर त्यांची चौकशा सुद्धा केल्या पाहिजेत आणि त्याला शोधून काढणे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हा मोहीम आता सरकारला सुरू करावी लागेल. सर, सुप्रीम कोर्टानं कलम 370 बाबतच्या निर्णयावर जी पुनर्विचार याचिका दाखल केली होती त्याला नकार दिलेला आहे. म्हणजे रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाला, बहुमताने घेतलेल्या निर्णयाला ते घटनामध्ये त्याचं रूपांतर होत असतं आणि एकदा घटनेमध्ये रूपांतर झाल्यानंतर राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्यानंतर असे रिव्ह्यू पिटिशन
सहसा सुप्रीम कोर्ट एंटरटेन करत नाही, म्हणून त्यांनी ते फेटाळलेलं आहे आणि सरकारने घेतलेला निर्णय हा कायम केलेला आहे. राज्यात पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. 10 जून कीर्तिकर रोजी असं म्हणाले, ऐका ना, गजानन कीर्तिकर असं म्हणाले की आता त्यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे, माझी हकालपट्टी करण्याची भूमिका हा पक्षाचा भाग आहे, तो चव्हाट्यावर मांडायला नको होता. नाही, त्याच्यावर आम्ही तुझं सांगितलं ना का गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत, सिनियर नेते आहेत, आमच्या सर्वांपेक्षा सिनियर आहेत, म्हणून त्याच्याशी मुख्यमंत्री साहेब स्वतः चर्चा करतील, त्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांनी काय बोलायचं ते दोघं मिळून ठरवतील, म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाहीत. हा, या निवडणुकीत मला मानसिक त्रास झाला असं त्यांचंही म्हणणं आहे. ते वेगवेगळे मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये मी पक्षासाठी मी आमच्या उमेदवारीसाठी प्रामाणिकपणे काम केलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली, त्यात मी बळकटी करण्यासाठी मी प्रयत्न केलो, मात्र या निवडणुकीत मला मानसिक त्रास झाला असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चित मानसिक त्रास होतो. कोणताही घरामध्ये जर वादविवाद झाले तर त्याचा मानसिक त्रास हा होतो. गजानन कीर्तिकरांना झाला आहे, याबद्दल दुमत नाही. आणि आम्ही जो उठाव केला त्याला गजानन कीर्तिकरांचा संपूर्णपणे पाठिंबा होता. ज्या वेळेला गजानन कीर्तिकरांचा ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला स्वतः CM एकनाथ शिंदेसाहेब, आम्ही सर्वजण त्यांच्या घरीसुद्धा गेलो होतो. म्हणून एक भावनिक नातं आमचंसुद्धा त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. ते नातं जपायचं काम आम्हीही करतो आणि तेही करत आहेत, म्हणून याच्यात वाद घालण्यात काही अर्थ नाही. झालेली ही जी काही त्यांची प्रतिक्रिया आहे ती स्वाभाविक आहे, घरातल्या कौटुंबिक वातावरणामुळे आहे, त्याच्यावर एवढं सिरियस घेण्यासारखं काही नाही. वेदांत अग्रवाल प्रकरणामध्ये करोडोंचा व्यवहार झाल्याचा आरोप पुण्याचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. करोडोंचा व्यवहार झाला, जे काही झालं असेल, दंगेकरांनी आरोप करो की आणखीन कोणी आरोप करो, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, ही सत्ताधारी म्हणून मी मागणी करतोय. यावर याच्यापेक्षाही आणखीन काय असेल तर तातडीने कुणाला रस्त्यावर घेऊन काय फासावर लटकवता येत नाही. या चौकशा वरिष्ठ स्तरावर चालू आहेत आणि जो त्याच्यात आरोपी असेल त्याला निश्चित त्याच्या जागा त्याला रवानगी पोलीस कोठडीत निश्चित होईल. 10 जूनला होणारं अधिवेशन हे पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे, कारण त्याला लोकसभेची निवडणूक प्रक्रियेचं कारण समोर येतं. नाही, तसं काही होणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीची सगळी प्रक्रिया 6 तारखेपर्यंत संपणार आहे. 6 तारखेला नवीन सरकार अस्तित्वात येईल आणि 10 तारखेला जे काही आमचं अधिवेशन आहे ते रेग्युलर होईल. इथंच बसा. साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के फेंक देते हैं। मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पीकर चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उससे कहा जाता है कि ऐसे लिख दो। ऐसे ट्रक ड्राइवर से बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते, ऊबर ड्राइवर ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? सवाल न्याय का है। अमीरों को गरीबों को दोनों को न्याय मिलना चाहिए। न्याय सबके लिए जैसा होना चाहिए, इसीलिए हम लड़ रहे हैं। राहुल गांधी राहुल गांधीने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे तेच स्टेटमेंट आम्ही करतोय, नवीन काही बोलत नाही. तो फक्त ऍक्टिंग करून सांगतोय. अरे हा नियम सर्वांना लागू आहे. न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय सुद्धा आम्ही काही वेळा त्याला आक्षेप घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही बोललोय, श्रीमंत घरचा मस्तवाल पोरगा जर लोकांना चिरडत असेल, सर्वसामान्याच्या जीवाची पर्वा करत नसेल तर त्याची कठोर कारवाई ही त्याच्यावर झाली पाहिजे. कोणी त्याला पिझ्झा चारला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. पैशाची मस्तीच्या जोरावर जर लोकांना चिरडत असेल तर तो मॅच्युअर्ड नाही असं म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे. वयाचा दाखला देऊन जर एखाद्याने खून केलं तर त्याला माफी देणं हे कायद्यात बसत नाही. अल्पवयीन म्हणायचं आणि लोकांच्या अंगावर गाड्या घालायच्या, ही कोणती ही पद्धत आहे? लहान आहे, अल्पवयीन आहे, गाडी कसा चालवत होतास तू? पोर्श गाडीची किंमत किती माहिती आहे? आणि अशी गाडी जर आपला बाप मुलाच्या हातात देतोय तोही दारू पिऊन गाडी चालवतोय, हे कोण सहन करणार आहे?
म्हणून अशा ह्या मस्तावा लोकांना एक सजा झाली पाहिजे. जेलचे तुकडे यांनी तोडले पाहिजे. यांना जेलची जागा हीच यांचं खरं स्थान आहे. म्हणून यावर कोणीही त्यांची साईड घेणार नाही. न्याय हे ज्यांचा जीव गेलाय त्यांच्या कुटुंबियाला हा मिळालाच पाहिजे. ही भूमिकेमध्ये सरकार आहे. म्हणून वाटेल ते होईल, परंतु या गुन्हेगारावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची ठाम समजूत आहे. त्याच प्रकरणात असा नवीन मुद्दा समोर आला आहे की त्याच्या रक्ताचा रिपोर्ट यायला 2 दिवसाचा वेळ लागलेला आहे, पण काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की रक्ताचा रिपोर्ट फक्त 12 तासात येतो. त्या सर्व चौकशाचा भाग आहे. आता त्याला चौकशा होऊ द्या. याच्यामध्ये कुणी डिले केला आहे, कोणी त्याला सहकार्य केलं आहे, कोण पोलीस स्टेशनला गेलं होतं, कोण त्याला सोडवायला मदत करत होतं, त्याचा बाप असा पळत का होता, या सर्व गोष्टीचा खुलासे पोलीस चौकशीच्या अंती आपल्याला दिसून येतील. सर्वच गोष्टीवर आज भाष्य करणं योग्य नाही. पोलीस कमिशनर त्यांचं काम करतायत. त्यांना एखाद्या दिवसाचा आणखी जरी वेळ लागला तरी त्यामध्ये सर्व गोष्ट ही सर्व जनतेसमोर येणार आहे. म्हणून निश्चिंत राहा, सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.